स्वादिष्ट किचनच्या मोदक सिरीज मध्ये रवा खोबऱ्याचे मोदक, चॉकलेट मोदक पाहिले। आज आपण खमंग गुळ पापडीचे मोदक पाहूया। त्यासाठी 2 वाट्या कणिक, 1 वाटी गुळ, पाव वाटी तूप, 1 वाटी खोबरं आणि जायफळ। चला तर आपण आता कणिक भाजायला घेऊया। कढईत आपण तूप टाकून घेऊ। आता तूप तापलेलं आहे, आता मी त्यात कणिक टाकते। आता ह्या ज्या कणकीच्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या अशा चमच्याने मोडून घ्यायच्या आणि गॅस मंदच ठेवायचा। मंद गॅसवर असं आपण तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर ही कणिक छान भाजली गेलेली आहे। थोडा रंगही बदललेला आहे त्याचा। कणिक थोडी कोरडी वाटत होती म्हणून मी 2-3 चमचे साजूक तुपाचे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये। आता आपण याच्यात ओला नारळाचा कीस टाकला। पुन्हा त्याच्याबरोबर थोडी कणिकही परतवली जाईल। त्या तूप पण सुटलेलं आहे बघा त्याला। आता 2-3 मिनिटं झाले की आपण त्याच्यात गूळ टाकू। छान खोबरं परतवलं गेलं। गुळपापडीला तुपाचं प्रमाण जर व्यवस्थित झालं तरच गुळपापडी छान होते। त्यामुळे कणिक कोरडी वाटली तर थोडं तूप टाकून घ्यायचं आपण। बघा आता नारळाचा कीस पण छान आपला परतून झालेला आहे। आता आपण त्यात गूळ घालू। गूळ पण मेल्ट होतोय बघा आता मी जायफळ पावडर टाकते। गुळाचा पदार्थ असला की नेहमी जायफळ वापरावं। वेलची पावडर पेक्षा जायफळाचा स्वाद चांगला लागतो। बघा गूळ पण मेल्ट झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। बघा आता आपलं हे सारण तयार आहे आणि आता आपण थोडं कोमट असतानाच मोदक करायला घेऊ। सारण आता मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। कोमट झालेलं आहे पण ते आता भगराळ वाटते आपल्याला थोडंसं। मोदक वळायचे। गुळपापडी जनरली मोकळीच असते परंतु आता आपल्याला मोदक वळायचे म्हणून त्याच्यात थोडंसं दूध टाकून घेऊ आपण। लागेल तसं टाकायचं। पात्राला थोडं तूप लावून घेते मी। साधारण 3 ते 4 चमचे मी दूध लावलेलं आहे आता या सारणाला। किती छान मोदक झाला आपला। आता आपण असे सगळे मोदक तयार करून घेऊ। चला तर आता आपले खमंग गुळपापडीचे मोदक तयार आहे। तर आता तुम्ही बाप्पाच्या 10 दिवसामध्ये केव्हाही करून पहा आणि मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।